सभापती महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने मुंबईतील जवळजवळ 60% झोपडपट्टी वसीय जनता आजही सार्वजनिक शौचालयावरती अवलंबून आहे आणि या सगळ्या शौचालयांची अवस्था पाहता अतिशय जीर्ण आणि मोडकळी झालेले आहेत, त्यामुळे तिथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या ठिकाणी जी शौचालये बांधलेली आहेत, एकंदर त्या मापदंडानुसार 35 पुरुष आणि 25 स्त्रिया या प्रमाणात त्यांचं वापर होणं अपेक्षित आहे। परंतु या लेखी निवेदनामध्ये माननीय मंत्री महोदयांनी 46 पुरुषांकरता आणि 38 महिलांकरता शौचकूपे उपलब्ध असल्याचे नमूद केले। याचा अर्थ की शौचालये कमी आहेत हे स्पष्ट होते। या अनुषंगाने माझा उपप्रश्न असा आहे, आपण या ठिकाणी काही गोष्टी आमच्या नाकारलेल्या आहेत, परंतु ही वस्तुस्थिती अशी आहे की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जो निधी आला आणि त्या निधीच्या कालमर्यादेमध्ये जी शौचालय उभी राहायची आहेत त्या अनुषंगाने काही ठिकाणी ती जागा संपादित केल्या, त्या जागा संपादित केल्या, त्यांची त्या जागेच्या लोकांची NOC त्या ठिकाणी नाही आहे। काही ठिकाणी त्या जागेवर बांधल्या गेल्या, ते जिथे शौचालय बांधली गेली जी बांधून त्या संस्थांना किंवा एखाद्या त्या संचालकाला ती वापरायला दिली, तर आजही असे बऱ्याच ठिकाणी मला अगदी ॲड्रेससहित आणि नावासहित सांगता येईल की बऱ्याच ठिकाणी लाईट नाही, पाणी नाही आणि अशा अवस्थेत त्या ठिकाणी ती शौचालय सुरू आहेत। काही ठिकाणी तर तो जो चालक असतो तो मनमर्जीप्रमाणे त्याचं भाडं आकारत असतो आणि काही ठिकाणी तर काही लोकांनी स्थानिक काही गुंडांनी दादागिरी करून लॉक लावून ते आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत। माझी या अनुषंगाने आपणास उपप्रश्न असा आहे की महानगरपालिकेवरती त्यांच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता आपण शासन स्तरावरती वैयक्तिक याची स्वतंत्ररित्या चौकशी करणार का, नंबर 1। नंबर 2, माझा प्रश्न असा आहे की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागरी 2.0 बृहन्मुंबई महानगरपालिकेस 14,146 शौचकूपे मंजूर करण्यात आलेली आहेत। एक मिनिट आता असं आहे, सुनीलजी शिंदे तुम्ही विधानसभेत पण होता पूर्वी, आता परिषदेत सुद्धा येऊन बरीच वर्ष झाली आहेत। आता तुमच्या लक्षवेधीबद्दल तुम्ही जे वर्णन करून सांगताय त्याच्यात मुख्य मंत्री महोदयांकडून जे अपेक्षित आहे तुम्हाला, त्याच्यात तुम्ही इतकं भयंकर तुम्ही वास्तव सत्य जे मांडलेलं आहे की मुंबईतील 69% सार्वजनिक शौचालयात पाण्याची जोडणीच करण्यात आलेली नाही, तर तुम्ही स्पेसिफिक घ्या ना की याची जोडणी कराल का, त्याच्यानंतर अजून वीज उपलब्ध नाही ती 8 दिवसात कराल का, असे प्रश्न विचारा, वर्णन नका करू तुम्ही। हां, नाही पण स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर घ्या आणि पुढे चला तर लोकांना दिलासा मिळेल ना, असं वर्णन नका करत बसू। हा, या सगळ्याची चौकशी स्वतंत्र चौकशी कराल का असं मी विचारतो। चौकशी करून लोकांना वीज आणि पाणी मिळालं पाहिजे ना, त्याच्यातनं मग कारवाई पण अपेक्षित आहे ना, ते चौकशी। दुसरा माझा असा प्रश्न आहे की या 14,166 शौचकूपे मंजूर करण्यात आलेली आहेत, त्यापैकी किती शौचकूपांचे बांधकाम आज भीतीपर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि प्रलंबित राहिलेले आहेत, त्याची कारणं काय? त्याने चौकशी, सामंत साहेब आता तुम्ही पण अनुभव यात, तुम्ही त्याच्यात लोकांना दिलासा मिळेल असं उत्तर देऊ शकता, उगाच मस्करी नका करू। चला, सभापती महोदया, सन्मान्य सदस्यांनी मुंबईच्या नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची लक्षवेधी या ठिकाणी मांडली, परंतु काही वस्तुस्थिती चुकीची रेकॉर्डवर येऊ नये म्हणून फक्त मी काही पहिलं 1 मिनिटामध्ये खुलासा करतो। प्रज्ञा संस्थेने जी काही आकडेवारी दिलेली आहे की प्रज्ञा संस्थेनं जे सांगितलेलं आहे ते म्हणजे भयावह चित्र। खरं तर पहिलं ही चौकशी करणं गरजेचं आहे की प्रज्ञा संस्थेनं जो काय अहवाल सादर केला आहे हा स्वतःहून केला आहे, कोणीतरी मॅनिप्युलेट करून करायला लावला आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत असताना हा समोर आलेला आहे, हे पहिलं महत्त्वाची भूमिका ती त्याच्यातली शिंदेसाहेब हे मी राजकीय सांगत नाही, कारण मुद्दाम एकच पॉईंट मी तुम्हाला वाचून दाखवतो। प्रज्ञा संस्थेचा अहवाल काय, त्या संस्थेचा अहवाल काय, तर एक शौचालय 86 पुरुष वापरत आहेत, एक शौचालय 81 पुरुष वापरत आहेत, पुरुषांसाठीची शौचालय ही 752 आहेत आणि स्त्रियांसाठीची शौचालय ही 1820 आहेत। खरं तर सार्वजनिक शौचालय आपल्या मुंबईमध्ये 10,684 आहेत आणि त्याच्यावर आपण जे शौचकूपे म्हणतो ते 1,59,036 आहेत। म्हणजे सभापती महोदया, या अहवालामध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये किती फरक आहे हे देखील आपल्या निदर्शनास आलं असेल, त्याच्यामुळे या संस्थेनं अशा पद्धतीचा आधी हा अहवाल का सादर केला याची देखील आपण चौकशी करू, त्याच्यामागे त्या संस्थेचा उद्देश काय आहे, कारण शेवटी सगळे
लोकप्रतिनिधींवर आक्षेप येतोय, सगळ्या आमदारांवर आक्षेप येतोय आणि याच्यामध्ये असं दाखवलं जात आहे की जेवढी शौचालय आहेत म्हणजे 10,684 शौचालयाच्या अगेन्स्ट फक्त 2,000 शौचालय मुंबईमध्ये आहेत असं त्या अहवालामध्ये नमूद आहे. 69% जे सन्माननीय सभापती मोदी यांनी सांगितलं की 69 ठिकाणी पाणी जोडणी असा अहवाल आहे, पण तो पूर्ण सर्वे केल्यानंतर 82% ठिकाणी हे पाणी जोडलेलं आहे. 60% ठिकाणी फक्त वीज आहे अशा पद्धतीचा अहवाल आहे. 88% वीज जोडलेली आहे. परंतु सन्माननीय सभापती मोदी यांनी जी गोष्ट सांगितली आणि तुम्ही देखील मागणी केली, 88% जरी असली तरी उर्वरित टक्केवारी जी आहे तिथं आपल्याला अजून वीज जोडणी किंवा पाणी जोडणी करायची आहे. तर त्या संदर्भातले निर्देश हे महानगरपालिकेला दिले जातील. मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की 14,166 ही म्हणजे सीट्स आपल्या ह्या मंजूर झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 11,166 यासाठी जवळजवळ 10 कोटी 80 लाख रुपये हा निधी देखील वितरित केलेला आहे. आणि वैयक्तिक शौचालयासाठी 4,672 सीटचा आराखडा मुंबई महानगरपालिकेनं तयार केला आहे. त्याच्यातले 1,333 प्रस्ताव हे मंजूर केलेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणारे 33 लाख रुपये हे देखील वितरित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्या संस्थेनं अहवाल आणला आहे त्याच्यामध्ये आणि महानगरपालिकेच्या वस्तुस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तरी देखील स्पेसिफिक जर आपण सांगितलं मला की कुठच्या संचालकानं शौचालयानं लॉक लावून ठेवलेली आहेत, कुठच्या संचालकानं भाडं वाढवलेलं आहे, कुठच्या शौचालकांनी सार्वजनिक शौचालय ही वैयक्तिक शौचालय केलेली आहेत, त्याची यादी जर आपल्याला मिळाली तर त्यांच्यावर देखील कारवाई करू. आणि महानगरपालिकेला अशा पद्धतीचा एक ड्राईव्ह घ्यायला लावू की जे संचालक अशा पद्धतीची मनमानी करतायत त्यांच्या ताब्यामध्ये शौचालय किती आहेत ती सार्वजनिक म्हणून खुली करण्यात येतील.